मी प्राध्यापक ललित वेळेकर, असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटन्सी, मुधोजी कॉलेज फलटण, एजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. बिझनेस स्टॅटिक्स या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 इंडेक्स नंबर हा टॉपिक आपण पाहतो आहोत. तर यापूर्वी इंडेक्स नंबरवर आधारित असणारे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत आणि त्या क्वेश्चनच्या आधारावरती आपल्याला इंडेक्स नंबरची कॉन्सेप्ट ही चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी तो प्रथम व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहणं आवश्यक आहे. आता यानंतर आपण इंडेक्स नंबरच्या ज्या मेथड्स आहेत तर त्या मेथड्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. म्हणजे इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला कोणकोणत्या मेथड्स यूज कराव्या लागतात. तर त्याच्यामध्ये बघा प्रामुख्याने दोन मेथड आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. देर आर टू मेथड्स फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. फर्स्ट मेथड अनवेटेड इंडेक्स अँड सेकंड मेथड इज वेटेड इंडेक्स. तर यामध्ये दोन महत्त्वाच्या मेथड्स आहेत, अनवेटेड इंडेक्स आणि दुसरे आहे वेटेड इंडेक्स. म्हणजे अभारांकित निर्देशांक आणि दुसरे आहे भारांकित निर्देशांक. तर यामध्ये पहा जी फर्स्ट मेथड आहे अनवेटेड इंडेक्स, ज्याला आपण अभारांकित इंडेक्स किंवा अभारांकित निर्देशांक असं म्हणतो. तर त्यामध्ये दोन मेथड आहेत, सिंपल ॲग्रेगेटिव्ह मेथड आणि दुसरी आहे सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह मेथड. आता या मेथडमध्ये आपण त्या प्रत्येक मेथडचे फॉर्म्युले आपण पाहणार आहोत. हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत कारण या फॉर्म्युल्याच्या आधारेच आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन्स सोडवणार आहोत. जर आपल्याला हे फॉर्म्युले माहीत नसतील तर आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करू शकणार नाहीत. तर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे आणि प्रत्येक मेथडचे जे फॉर्म्युले दिलेले आहेत हे फॉर्म्युले विद्यार्थ्यांनी त्याचा स्टडी करणं आवश्यक आहे. तर यामध्ये बघा अनवेटेड इंडेक्समध्ये दोन मेथड आहेत, सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड आणि दुसरी आहे सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह मेथड. तर बघा पहिली जी मेथड आहे सिंपल ॲग्रिगेटिव्ह प्राईस इंडेक्स, तर त्या मेथडचं जे फॉर्म्युला आहे इक्वेशन आहे ते आहे P01 इज इक्वल टू सिग्मा P1 डिवायडेड सिग्मा P0 इंटू 100. आता याच्यामध्ये हे इक्वेशन किंवा फॉर्म्युला पाहत असताना याच्यामध्ये P म्हणजे काय किंवा 01 म्हणजे काय किंवा हे सिग्मा त्यानंतर P1 म्हणजे काय P0 म्हणजे काय ह्या सगळ्या बाबी आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला फक्त आपण फॉर्म्युला काय आहे तो बघूया. आणि जी दुसरी मेथड आहे सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह मेथड, त्याचं इक्वेशन आहे P01 इज इक्वल टू सिग्मा इंटू ब्रॅकेट P1 डिवायडेड P0 इंटू 100 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड N. म्हणजे या दोन मेथड आहेत सिंपल ॲग्रिगेटिव्ह प्राईस इंडेक्स आणि सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह मेथड. या दोन्ही मेथड या अनवेटेड इंडेक्समध्ये येतात. आता यानंतर जी दुसरी मेथड आहे वेटेड इंडेक्स, तर या वेटेड इंडेक्समध्ये तीन मेथड्स आहेत. यामध्ये पहिली ए मेथड बघा लेस्पियरीज इंडेक्स नंबर. आता परीक्षेमध्ये आपल्याला लेस्पियरी इंडेक्स नंबर किंवा पास्टीज इंडेक्स नंबर किंवा फिशर इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायला परीक्षेमध्ये हमखास सांगतात किंवा यावरती क्वेश्चन हे पडतातच. आता बघा ए लेस्पियरीज इंडेक्स नंबर म्हणजे त्यालाच लेस्पियरीज प्राईस इंडेक्स नंबर आणि लेस्पियरीज क्वांटिटी इंडेक्स नंबर हे दोन इंडेक्स नंबर आपल्याला यामध्ये काढावे लागतात. तर याच्यामध्ये बघा लेस्पियरीज प्राईस इंडेक्स नंबर त्याचं इक्वेशन आहे P01 इज इक्वल टू सिग्मा P1 Q0 डिवायडेड सिग्मा P0 Q0 इंटू 100. लेस्पियरीचं दुसरा फॉर्म्युला किंवा दुसरी मेथड आहे लेस्पियरीज क्वांटिटी इंडेक्स नंबर. त्याचं इक्वेशन आहे Q01 इज इक्वल टू सिग्मा Q1 P0 डिवायडेड सिग्मा Q0 P0 इंटू 100. आता याच्यामध्ये बघा ज्या वेटेड इंडेक्समध्ये ज्या दोन मेथड राहिलेल्या आहेत म्हणजे पास्टीज इंडेक्स नंबर आणि फिशर्स इंडेक्स नंबर, या दोन मेथड आपण पाहूया. परंतु तत्पूर्वी आपण त्याचे जे नोटेशन्स आहेत आणि इंडेक्स नंबरचे जे टाईप्स आहेत ते आपण यामध्ये पाहूया. आता याच्यामध्ये बघा साधारणपणे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंडेक्स नंबरमध्ये नोटेशन खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये दोन नोटेशन असतात. फर्स्ट नोटेशन इज बेस इयर, ज्याला आधारभूत वर्ष म्हटलं जातं. बेस इयर म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला आधारभूत वर्ष म्हणतात, आधारभूत वर्ष. आणि दुसरं आहे करंट इयर, ज्याला आपण चालू वर्ष म्हणतो.
चालू वर्ष. आता यामध्ये बघा नोटेशनमध्ये हे दोन्ही नोटेशन महत्त्वाचे आहेत, बेस इयर आणि करंट इयर. आता या बेस इयर जो आहे तो आपण डिनोट करतो झिरो. बेस इयर कसं आपण डिनोट करणार, झिरो. त्याला प्रामुख्याने म्हटलं जातं द इयर फ्रॉम विच कंपॅरिझन आर मेड इज कॉल्ड बेस इयर. म्हणजे बघा करंट इयरचं कंपॅरिझन जर आपण एखाद्या दुसऱ्या वर्षाशी करत असेल तर त्याला बेस इयर असं म्हटलं जातं. इट इज कॉमनली डिनोटेड ॲज रायटिंग झिरो. म्हणजे बेस इयर जे आहे ते आपण डिनोट करतो झिरो या पद्धतीनं, किंवा झिरो आपण डिनोट करतो बेस इयरमध्ये. त्यानंतर यामध्ये करंट इयर आहे ज्याला आपण चालू वर्ष म्हणतो, बरोबर आहे. तर करंट इयर आपण या ठिकाणी बघा द इयर अंडर कन्सिडरेशन फॉर विच द कंपॅरिझन आर टू बी कम्प्युटेड इज कॉल्ड द करंट इयर. इट इज कॉमनली डिनोटेड बाय रायटिंग 1. म्हणजे बघा बेस इयर आपण झिरो गृहीत धरतो आणि करंट इयर आपण 1 गृहीत धरतो. आता बेस इयरच्या पुढे तुम्हाला दिसेल P0, Q0 आणि V0. P0 म्हणजे प्राइस बेस इयर, Q0 म्हणजे क्वांटिटी बेस इयर आणि V0 म्हणजे व्हॅल्यू बेस इयर. करंट इयरमध्ये पहा P0 म्हणजे प्राइस करंट इयर, Q1 म्हणजेच त्याला आपण क्वांटिटी करंट इयर म्हणतो आणि V1 म्हणजे व्हॅल्यू करंट इयर. म्हणजे इथे बघा P0, Q0 आणि V0 म्हणजे प्राइस बेस इयर, क्वांटिटी बेस इयर, व्हॅल्यू बेस इयर. P1, Q1 आणि V1 म्हणजे प्राइस करंट इयर, क्वांटिटी करंट इयर आणि व्हॅल्यू करंट इयर. ओके, हे तुम्हाला अगोदर माहीत असणं, हे नोटेशन माहीत असणं आवश्यक आहे. आता इथं बघा त्यानंतर टाईप्स ऑफ इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबरचे प्रकार, 3 प्रकारचे इंडेक्स आपण काढतो. प्राइस इंडेक्स नंबर म्हणजेच P01, बरोबर आहे. P01 म्हणजे काय, प्राइसचं P. 0 म्हणजे बेस इयर, 1 म्हणजे करंट इयर. P01 म्हणजे प्राइस इंडेक्स नंबर. दुसरा आहे क्वांटिटी इंडेक्स नंबर Q01. Q म्हणजे क्वांटिटी, बरोबर आहे. क्वांटिटी 0 म्हणजे बेस इयर, 1 म्हणजे करंट इयर, Q01. आणि तिसरं आहे व्हॅल्यू इंडेक्स नंबर म्हणजे V01. V म्हणजे व्हॅल्यू, बेस इयर आणि करंट इयर 01, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला व्हॅल्यू इंडेक्स नंबर काढायचा असेल त्यावेळी इक्वेशन तयार होईल V01 इज इक्वल टू P01 इंटू Q01. आता तुम्हाला नोटेशन समजलं, त्याबरोबर इंडेक्स नंबरचे टाईप समजले, प्रकार समजले. आता यावरून ज्यावेळी आपण अनवेटेड इंडेक्स आणि वेटेड इंडेक्स पाहतो तर त्याच्यामध्ये जे इक्वेशन यूज केलेले आहेत, फॉर्म्युले यूज केलेले आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला बघा काय लक्षात येईल. आता अनवेटेड इंडेक्समध्ये 2 प्रकार आहेत, सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड आणि सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड. यामध्ये जे फर्स्ट मेथड आहे सिम्पल ॲग्रिगेटिव्ह प्राइस इंडेक्स, त्याचं इक्वेशन आहे P01 इज इक्वल टू सिग्मा P1 डिवायडेड सिग्मा P0 इंटू 100. आता यामध्ये बघा P म्हणजे प्राइस, 01 म्हणजे बेस इयर आणि करंट इयर, ओके, इज इक्वल टू सिग्मा म्हणजे सम टोटल ऑफ म्हणजे एकूण टोटल कशाची, P1 म्हणजे Pचं प्राइस, 1चं करंट इयर. करंट इयरची जी प्राइस आहे तर त्या सर्वांची टोटल म्हणजे सिग्मा P1 डिवायडेड सिग्मा P0. P म्हणजे प्राइस, 0 म्हणजे बेस इयर, म्हणजे बेस इयरची सर्वांची टोटल इंटू 100, बरोबर आहे. यालाच म्हणतो आपण सिम्पल ॲग्रिगेटिव्ह प्राइस इंडेक्स. दुसरी मेथड आहे सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड. त्याचं इक्वेशन आहे P01. P म्हणजे प्राइस, 01 म्हणजे बेस इयर करंट इयर इज इक्वल टू सिग्मा इंटू ब्रॅकेट P1 डिवायडेड P0 इंटू 100 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड N. P1 म्हणजे प्राइस ऑफ करंट इयर डिवायडेड P0 म्हणजे प्राइस ऑफ बेस इयर इंटू 100 डिवायडेड N. ओके, आता यामध्ये बी मेथड बघा वेटेड इंडेक्समध्ये. पहिली मेथड आहे लेस पिअरिस इंडेक्स नंबर. यामध्ये 2 आपल्याला मेथड काढावे लागतील. पहिली मेथड आहे लेस पिअरिस प्राइस इंडेक्स नंबर आणि दुसरी आहे लेस पिअरिस क्वांटिटी इंडेक्स नंबर. प्राइस इंडेक्स नंबर जर आपल्याला काढायला सांगितले असेल तर इक्वेशन यूज करावं लागेल P01 इज इक्वल टू सिग्मा P1 Q0 डिवायडेड सिग्मा P0 Q0 इंटू 100. आता याचा अर्थ काय होतो बघा, P01 म्हणजे प्राइस, बेस इयर करंट इयर, P01 म्हणजे लेस पिअरिस प्राइस इंडेक्स नंबर. इथं आपण पाहिलेलं आहे प्राइस इंडेक्स नंबर P01. इथं आपल्या प्राइस इंडेक्स नंबर काढायचा आहे P01 इज इक्वल टू सिग्मा म्हणजे सम टोटल ऑफ एकूण टोटल कशाची, P1 Q0. P1 म्हणजे प्राइस करंट इयर, 1 म्हणजे करंट इयर, प्राइस करंट इयर आणि Q0 म्हणजे क्वांटिटी बेस इयर, प्राइस करंट इयर
आणि क्वांटिटी बेस इयर याची एकूण टोटल डिवायडेड सिग्मा म्हणजे एकूण टोटल कशाची P0 Q0 प्राईसची बेस इयर क्वांटिटीची बेस इयर इंटू 100. आता यानंतर दुसरी मेथड आहे लेज पियर इज क्वांटिटी इंडेक्स नंबर. क्वांटिटी इंडेक्स नंबर आपण Q01 म्हणतो. Q01 इज इक्वल टू सिग्मा Q1 P0 डिवायडेड सिग्मा Q0 P0 इंटू 100. आता बघा सिग्मा म्हणजे सम टोटल ऑफ एकूण टोटल कशाची Q1 म्हणजे क्वांटिटी ऑफ करंट इयर, P0 म्हणजे प्राइस ऑफ बेस इयर डिवायडेड सम टोटल ऑफ एकूण टोटल कशाची Q0 म्हणजे क्वांटिटी ऑफ बेस इयर, P0 म्हणजे प्राइस ऑफ बेस इयर इंटू 100. तर अशा पद्धतीनं आपण त्याचं काय करू शकतो ॲनालिसिस किंवा त्याचं एक्सप्लेन आपण करू शकतो. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे पास्टीज इंडेक्स नंबर. त्यामध्ये सुद्धा दोन मेथड आहेत. पास्टीज इंडेक्स नंबर यामध्ये प्राइस इंडेक्स नंबर आणि क्वांटिटी इंडेक्स नंबर. पास्टीज इंडेक्स प्राइस इंडेक्स नंबर आणि पास्टीज क्वांटिटी इंडेक्स नंबर. आता पास्टीज प्राइस इंडेक्स नंबरचं इक्वेशन काय P01 इज इक्वल टू सिग्मा P1 Q1 डिवायडेड सिग्मा P0 Q1 इंटू 100. P0 म्हणजे याला आपण प्राइस इंडेक्स नंबर म्हणतो. पास्टीज इंडेक्स नंबर इज इक्वल टू सिग्मा म्हणजे सम टोटल ऑफ कशाची P1 Q1 म्हणजे प्राइस ऑफ करंट इयर क्वांटिटी ऑफ करंट इयर डिवायडेड सिग्मा म्हणजे सम टोटल ऑफ एकूण टोटल कशाची P0 Q1. P0 म्हणजे प्राइस ऑफ बेस इयर, Q1 म्हणजे क्वांटिटी ऑफ करंट इयर इंटू 100. दुसरी मेथड आहे पास्टीज क्वांटिटी इंडेक्स नंबर. त्यामध्ये Q01 इज इक्वल टू सिग्मा Q1 P1 म्हणजे सम टोटल ऑफ क्वांटिटी करंट इयर प्राइस करंट इयर डिवायडेड सम टोटल ऑफ म्हणजे सिग्मा क्वांटिटी ऑफ बेस इयर प्राइस ऑफ करंट इयर इंटू 100. तर अशा पद्धतीने आपण त्याचं काय करू शकतो एक्सप्लेनेशन करू शकतो. तिसरी मेथड आहे फिशर्स इंडेक्स नंबर. त्यामध्ये सुद्धा दोन मेथड येतील फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर आणि फिशर्स क्वांटिटी इंडेक्स नंबर. सेम आहे, थोडाफार बदल आहे इक्वेशनमध्ये तेवढा बदल येईल. आता बघा फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर त्याचं इक्वेशन येईल P01 इज इक्वल टू अंडर रूट सिग्मा P1 Q0 डिवायडेड सिग्मा P0 Q0 इंटू सिग्मा P1 Q1 डिवायडेड सिग्मा P0 Q1 इंटू 100. म्हणजे बघा आता अंडर रूटमध्ये सम टोटल ऑफ सिग्मा म्हणजे सम टोटल ऑफ प्राइस ऑफ करंट इयर क्वांटिटी ऑफ बेस इयर डिवायडेड सम टोटल ऑफ म्हणजे सिग्मा प्राइस ऑफ बेस इयर क्वांटिटी ऑफ बेस इयर इंटू सिग्मा म्हणजे सम टोटल किंवा एकूण टोटल प्राइस ऑफ करंट इयर क्वांटिटी ऑफ करंट इयर डिवायडेड सिग्मा प्राइस ऑफ बेस इयर क्वांटिटी ऑफ करंट इयर इंटू 100. हे असणार आहे इक्वेशन फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर. सेकंड मेथड यामध्ये येईल फिशर्स क्वांटिटी इंडेक्स नंबर. Q01 इज इक्वल टू अंडर रूट सिग्मा Q1 P0 डिवायडेड सिग्मा Q0 P0 इंटू सिग्मा Q1 P1 डिवायडेड सिग्मा Q0 P1 इंटू 100. म्हणजे याचा अर्थ काय होईल अंडर रूट सम टोटल ऑफ सिग्मा सम टोटल ऑफ एकूण टोटल क्वांटिटी करंट इयर प्राइस बेस इयर डिवायडेड सिग्मा सम टोटल ऑफ एकूण टोटल क्वांटिटी बेस इयर प्राइस बेस इयर इंटू सिग्मा क्वांटिटी करंट इयर प्राइस करंट इयर डिवायडेड सम टोटल ऑफ क्वांटिटी बेस इयर प्राइस करंट इयर इंटू 100. तर अशा पद्धतीनं यामध्ये अनवेटेड इंडेक्समध्ये दोन मेथड येतील आणि वेटेड इंडेक्स नंबरमध्ये तीन मेथड येतील, ज्यामध्ये लेस पेअरिस इंडेक्स नंबर, पास्टीज इंडेक्स नंबर आणि फिशर्स इंडेक्स नंबर. तर विद्यार्थ्यांनी याचे जे काही फॉर्म्युले आहेत तर ते व्यवस्थित पहा आणि हे फॉर्म्युले तुमचे पाठ असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये प्रॉब्लेम किंवा प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला या इक्वेशनच्या आधारे हे सोल्युशन करायचं आहे. त्यामुळे हे इक्वेशन तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. केवळ पाठ असून चालणार नाही, तर त्या प्रत्येक इक्वेशनचा नेमका अर्थ काय होतो तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. केवळ पाठांतर किंवा गोकमपट्टी कामाची नाही. तर तुम्हाला हे जे फॉर्म्युले आहेत ते चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी मी अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर ते काळजीपूर्वक बघा आणि समजून घ्या. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा देखील आहे आणि सोपा देखील आहे. तर या टॉपिकमध्ये तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि प्रॅक्टिस देखील त्याची करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकमधील
प्रॅक्टिकल क्वेश्चन पाहणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी किंवा व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या जर काही शंका असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा मला तुम्ही सांगू शकता. तर पाहत राहा इजू अकाउंटन्सी. थँक्यू सो मच.